चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, मी सायली तुमचं आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, बाहेर थोडा पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये पण आपल्याला आपला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. कारण का आपले 1-2 दिवस झाला आपण आपला व्हिडिओ अपलोड केलेला नाही, त्यामुळे आपण आता अभ्यास करूया. तर आज आपण बघतोय शेकडेवारी नफा आणि तोटा. तर शेकडेवारीमध्ये बघा, पहिल्यांदा आपण एक गणित घेतलेलं आहे. 2100चे 16% किती? तर हे आपण कसं काढणार बघा. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 2100 चे म्हणजे काय करायचं, गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं. चेचा अर्थ गुणाकार असतो. 16% आपल्याला माहिती आहे, आपल्याला ज्यावेळेस मार्क्स पडतात बघा 10वीला, 5वी, 6वी, 7वी, पहिलीपासून आपल्याला मार्क्स असतात. पण आता 8वीपर्यंत ग्रेड आहे आणि 9वी 10वीपासून आपल्याला मार्क्स आहेत. तर टक्के आपल्याला 100%पैकी पडलेले असतात, बरोबर. मग हे 16%, याचा अर्थ 100पैकी 16. मग आपण याला लिहिणार कसं, 16/100. हे सोडवा, कसं येईल, इथले 2 शून्य इथले 2 शून्य कॅन्सल होतील आणि 21 गुणिले 16. 16 × 1 = 16, हाताला 1, 16 2 32 आणि 1 33, 336. म्हणून 2100चे 16% बरोबर 336. किती सोपं आहे. चला दुसरं गणित बघूयात आपण. हे पहा, आता दुसरा गणित आहे. दुसऱ्या गणितामध्ये काय केलं आहे, 2 आपण जे आता पहिला प्रश्न सोडवला या प्रश्नासारखे 2 प्रश्न एकत्र केले. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला उत्तर काढताना, 180 चे म्हणजे गुणुले 40% म्हणजे 40/100 अधिक 290 गुणुले 60% म्हणजे 60/100. इथला 1 शून्य इथला 1 शून्य कॅन्सल होईल, इथला 1 शून्य इथला 1 शून्य कॅन्सल होईल, इथला 1 इथला 1 इथला 1 इथला 1. आता राहील काय आपल्याकडे, 18 चोक 72 अधिक 29 सख 174. सॉरी, 18 चोक 72, माझ्याकडून चुकून 74 लिहिलं. 72 अधिक 174 किती होईल बेरीज, 2 आणि 4 6, 7 आणि 7 14, 8 6 1, 1 आणि 1 2, 246. म्हणून काय होईल, 180चे 40% प्लस 290चे 60% बरोबर 246 होईल. क्लिअर आहे. पुढचं गणित बघूयात. बघा, प्रश्न तिसरा काय दिला आपल्याला, एका किमतीच्या 20% रक्कम ही 58 रुपये आहे, तर ती किंमत किती? तर आपल्याला काय करावं लागेल, एका किमतीच्या 20% म्हणजे एक किंमत घ्यावी लागेल. हे आपण समजू, x समजू. मग x किमतीच्या 20% रक्कम किती आहे, 58 आहे. म्हणजे आपण आता जे प्रश्न घेतला त्या प्रश्नापेक्षा थोडासा वेगळा प्रश्न आहे. मग काय येईल, एक किंमत म्हणजे आपण ती किंमत x समजली. मग x किमतीच्या 20% म्हणजेच 20/100 एक ही किती रक्कम आहे, 58 रुपये. आपण आत्ता जे काढलं ते पुढची संख्या काढत होतो. आता आपल्याला त्यांनी पुढची संख्या दिली, टक्के दिली आणि आपल्याला किंमत काढायची. मग काय करावं लागेल, 0 0 कॅन्सल, 2 1 2, 2 पंचे 10 होईल, बरोबर. मग काय येईल, x गुणुले 1/5 बरोबर 58 होईल, बरोबर. मग काय करणार आपण पुढं, हे 5 इकडं पाठवणार, हे भागाकारात आहे इकडं गुणाकारात होईल. म्हणजेच x बरोबर काय होईल, 58 गुणुले 5. म्हणून x बरोबर 85 40, हातच्याले 4, 5 5 25 आणि 4 29. म्हणजे x बरोबर 290. म्हणजे 290 या किमतीच्या जर आपण 20% रक्कम घेतली तर ती किती येईल, 58 रुपये येईल. म्हणजे आपली मूळ किंमत किती आली, x म्हणजे 290 रुपये. लक्षात आलं. पुढचा प्रश्न काय दिलं आहे बघा. एका विद्यार्थ्याला काय झाले, एका विद्यार्थ्याला एका परीक्षेमध्ये 400 पैकी 220 गुण त्याला मिळालेले आहेत. मग त्याला किती टक्के पडले हे आपल्याला काढायचं आहे. मग आपण ते कसं काढणार बघा. त्याला 400 पैकी 220 मिळालेत. मग आपल्याला आपण पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं तर टक्के म्हणजे किती असतात, 100, बरोबर. मग त्याला 420 पैकी 220 मार्क पडलेत ना. मग त्याला 100 गुणुले करून आपण उत्तर काढू शकतो. बघा, म्हणजे काय करणार, 400 पैकी 220 म्हणजे 400 मार्कापैकी 220 मार्क त्याला पडलेले आहेत आणि आपल्याला काढायची टक्केवारी.
मग टक्केवारी आपण कशी काढतो? 100 काढतो, बरोबर. मग काही हे शून्य, हे 2 शून्य कॅन्सल होतील. राहील काय आपल्याकडे? 220/4, बरोबर. मग 4ने 220ला भागा, 4 पंचे 20, 22मधून 20 गेले, राहिले 2, 2च्या पुढे 0, 4 पंचे 20, म्हणून किती टक्के होतील त्याला? 55. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 400पैकी 220 मार्क पडले, त्या विद्यार्थ्याला किती टक्के पडले? 55% पडले. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न बघतोय 5वा आणि आपण काय शिकतो? टॉपिक शेकडेवारी नफा आणि तोटा. पुढचा प्रश्न आहे बघा. एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी काय झालेत? पास झालेत आणि 455 विद्यार्थी काय झालेत? नापास झाले. तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले? हा आपला प्रश्न आहे. बघा मग 35% विद्यार्थी शाळेमध्ये, कुठल्याही शाळेमध्ये आपण किती टक्केपैकी असतो? आपण शाळेचा निकाल लावत असताना आपण बघतो बघा शाळेचा निकाल, 100%पैकी एवढे टक्के शाळेचा निकाल लागला. मग विचार करा, मग 100%पैकी 35% विद्यार्थी काय झालेत? पास झालेत. मग किती टक्के विद्यार्थी नापास झाले असतील? 65%. आणि कशामुळं? कारण बघा 35 आणि 65 मिळून बेरीज किती होते? 100. आपण इथं शॉर्टकटमध्ये लिहून घेऊयात. पास किती टक्के झालेत विद्यार्थी? 35%. मग नापास किती टक्के झालेत? 65%. आणि 65% नापास विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 455. आपल्याला काढायची 35% पास झालेल्या मुलांची संख्या आणि दोन्हीची बेरीज करावी लागेल. बघा मग काय करायचं? एकूण विद्यार्थी आपल्याला काढायचे आहेत. मग एकूण विद्यार्थी आपण x मानूयात. ठीक आहे. एकूण विद्यार्थी आपण x मानूयात. मग काय येईल आपल्याला? मगाच्या गणितासारखं सोडवू आपण बघा x. आपण याच्या आधी गणित सोडवलं होतं बघा 3 नंबरचं. आपल्याला संख्या दिली होती त्यांनी आणि कुठली संख्या आहे, कुठल्या किमतीवर ते किती टक्के आले ते आपल्याला काढायचं होतं. मग तसं आपल्याला विद्यार्थी संख्या काढायची. आपण त्याला समजलं x. आणि आता आपल्याला बघा, आपल्याला नापास विद्यार्थ्यांची संख्या दिली 455, पण ते नापास विद्यार्थी किती टक्के आहेत? 65%. म्हणून आपण काय घेणार? 65/100 बरोबर काय येईल? 455. आपण 3 नंबरचं गणित सोडवलं आहे बघा. व्हिडिओ ज्यावेळेस बघाल तुम्ही त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल हे गणित तिसऱ्या गणितासारखंच आहे. मग कसं करणार आपण याला? सांगा बरं. काय सोडवावं लागेल आपल्याला? हे झाले नापास विद्यार्थी, बरोबर आहे. मग काढा, मग आपल्याला टोटल विद्यार्थी किती येतील? बघा आपण यांचं सोडवून घेऊयात. काय येईल? 100 इकडं गुणाकारात घ्यावं लागेल, बरोबर आहे. काय येईल बघा बरं? बघा सोडवा कसं येईल. मी या बाजूला करून दाखवते बघा तुम्हाला. बघा काय येणार मग? x बरोबर कसं करणार? हे 100 इकडं गुणाकारात येईल आणि भागाकारामध्ये 65 येईल. म्हणजे काय येईल? 455 गुणिले 100 भागिले 65, बरोबर आहे. ह्याला 5 भाग जातो, पण 13×5 65, 13×3 39, बरोबर 39. मग काय येईल? 39, 45मधून 39 गेले, राहिले 6, 13×5 65, किती आलं? 35. 5×1 5, 5×7 35. म्हणून x बरोबर काय येईल? 7 गुणिले 100. मग x बरोबर 700. म्हणून एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी किती झाले? परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी किती आहेत? 700. बघा आपला प्रश्न क्रमांक 6 प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय दिले बघा. एका दुकानदाराला 18 शर्ट ज्यावेळेस तो विकतो, किती रुपयाला? 2800 रुपयाला तो विकतो. त्यावेळेस त्याला 80 रुपये तोटा झाला. तर प्रत्येक शर्टची किंमत, खरेदी किंमत किती? तर आता आपण हे कसं काढणार? प्रश्न समजलाय? एकदम सोपा आहे. एका दुकानदारानं काय केलं? 18 शर्ट विकले. किती रुपयाला? 2800 रुपयाला. आणि त्याला तोटा किती झाला? 80 रुपये.
तर त्या प्रत्येक शर्टची किंमत किती हे आपल्याला काढायचं. बघा मग 80 रुपये तोटा झाला म्हटल्यानंतर आपण त्याला कसं करणार, आपल्याला काय काढायचं, त्याची खरेदी किंमत काढायची. बरोबर. आपण थोडक्यामध्ये तर काय लिहूयात बघा, खरेदी किंवा मूळ किंमत. काय लिहूयात, खरेदी किंवा मूळ किंमत. आणि इकडे काय लिहूयात आपण, विक्री किंमत. काय लिहितोय, विक्री किंमत. बघा काय करणार, त्याला काय केलं बघा, 2800 रुपयाला शर्ट विकलेत. बरोबर. 2800 रुपयाला शर्ट विकले आणि त्याला किती रुपये तोटा झाला, तोटा झाला म्हणून आपण मायनस करतोय. बरोबर. 2800 रुपयाला विकले आणि त्याला 80 रुपये तोटा झाला, तर त्याची खरेदी किंमत काय असेल, 2800 अधिक 80 म्हणजेच किती, 2880 रुपये त्याची खरेदी किंमत असेल. बरोबर. आता आपल्याला काढायचे काय, तर प्रत्येक शर्टची किंमत किती. आता आपल्याला मिळाली खरेदी किंमत किंवा मूळ किंमत आणि त्यानं शर्ट किती विकले, 18 विकले. तर आपल्याला काढायची प्रत्येक शर्टची किंमत. म्हणून आपण प्रत्येक म्हणजे एक शर्ट. बरोबर. म्हणून एक शर्टची किंमत बरोबर काय करणार मग आपण, 18 शर्ट विकलेत, मूळ किंमत कळाली आपल्याला. सोपं आहे, 2880 भागिले 18. काय करा, 2 ने भाग घाला. 92 18, बेक बे, बेचोक 8, बेचोक 8, बेशून्य 0. आता 9 ने भाग घाला. 9 1 9, किती राहिले 5. 9 सखी 54, 9 0 0, 160. म्हणून एक शर्टची किंमत 160 रुपये आहे. प्रश्न समजला का, एकदम सोपा आहे. 18 शर्ट 2800 रुपयाला विकले आणि 80 रुपये तोटा झाला, म्हणून आपण ते 80 रुपये 2800 रुपयामध्ये ॲड केले किंवा मिसळले, म्हणून आपल्याला त्याची खरेदी किंमत मिळाली. आणि आपल्याला खरेदी किंमत मिळाली, दुकानदाराने विकले 18 शर्ट, म्हणून 2880 भागिले 18 केलं तर आपल्याला मिळालं 160. एका शर्टची किंमत मिळाली. चला पुढचं गणित घेऊयात आपण. पुढचा प्रश्न. चला प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 हा वेगळ्या प्रकारचा आहे. आपण प्रत्येक प्रश्न असं वेगवेगळ्या प्रकारचं घेतो आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण प्रकारे टॉपिक समजला पाहिजे. बघा 700 रुपये किमतीच्या एका वस्तूवर 18% किंमत वाढ केल्यास त्या वस्तूची अंतिम किंमत किती होईल. बघा असा प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र आहे, ते सूत्र तुम्ही कायम लक्षात ठेवा. त्या सूत्राचा उपयोग करून तुम्हाला अगदी काही सेकंदात म्हणजे एका मिनिटामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. बघा नवीन किंमत किंवा अंतिम किंमत कुठलंही म्हणलं तरी चालेल, तुम्ही लिहू लिहा सूत्र. नवीन किंमत किंवा अंतिम किंमत, नवीन किंमत किंवा अंतिम किंमत सॉरी बरोबर काय करायची, जुनी किंमत. नवीन किंमत किंवा अंतिम किंमत बरोबर जुनी किंमत गुणुले काय करायचं, 100/100. आणि हे वरचे 100, या 100मध्ये काय करायचं, जे आपल्याला जे काही टक्केमध्ये दिलेलं असेल ती टक्के किंमत एकतर वाढ असेल तर 100मध्ये बेरीज करायची आणि घट असेल तर वजा करायची आणि त्याच्यामध्ये ठेवून उत्तर काढायचं. ठेवा आपल्याला काय सांगितली, अंतिम किंमत. अंतिम किंमत बरोबर काय असेल, जुनी किंमत. जुनी किंमत किती दिली आपल्याला, जुनी किंमत म्हणजे 700 रुपये. मग 700 रुपयेवर 18% म्हणजे 18 100मध्ये 18 करा, काय येईल 118/100. आपल्याला विचारली अंतिम किंमत. किंमत दिली 700 रुपयेवर 18% किंमत वाढ केल्यास, मग काय आलं, इथले 2 शून्य इथले 2 शून्य कॅन्सल होतील. 7 गुणिले 118, 7 8 56, हातच्याले 5, 7 1 7 आणि 5 12, हातचाला 1, 7 1 7 आणि 1 8. म्हणून अंतिम किंमत किंवा वस्तूची आपल्याला जे विचारले ते वस्तूची अंतिम किंमत 826 रुपये होईल. दिसत नसेल ना तुम्हाला, 1 मिनिट.
हे पहा काय केलं, एकदम सोपं आहे. आपल्याला 700 रुपये किमतीवर 18% किंमत वाढ केल्यास अंतिम किंमत किती होईल. तर आपण काय केलं, सूत्र घेतलं, नवीन किंमत किंवा अंतिम किंमत बरोबर जुनी किंमत गुणिले 100. ह्या 100मध्ये काय करायचं आपल्याला, एकतर वाढ किंवा घट जे काही दिलं असेल, वाढ असेल तर बेरीज करायची, घट असेल तर वजाबाकी करायची. आपल्याला होती वाढ म्हणून आपण काय केलं, 100मध्ये 18 मिसळलं ते झाला 118 आणि जुनी किंमत आहे आपली 700. हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल होतील. 7 गुणिले 118 केलं तर 826 रुपये मिळून जाईल आपल्याला. ठीक आहे. तर अशाच प्रकारे आपण आपल्या नवीन टॉपिकसह पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.